आम्ही दरवाजा लावेसपर्यंत परत दुसरा बार झाला। मग आम्ही इथून पळत वरती गेलो, इकडे वाडी आमची तिकडे नाही का, तिकडे गेलो तोपर्यंत तर सगळं परत तिसरा स्फोट झाला मोठा आणि आमच्या घराचं एवढं नुकसान झाले। आमच्या घराचे नुकसान भरपाई कोण देणार? आता आत्ताच आम्ही हे सगळं बनवलं होतं, 1 वर्ष झालं असून सगळं तुटले, घरातले दरवाजे तुटलेत, खिडक्या तुटल्यात, सगळ्या वस्तू तुटल्यात, पत्र उचाकले, सगळं पडले आतमध्ये। शेलपिंपळगाव मधील भीषण स्फोटानंतर 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। 3 ढाबा चालक, जागा मालक आणि टँकर ड्रायव्हरही आरोपीच्या पिंजऱ्यात। गॅस चोरी प्रकरणाचा छडा लावणे चाकण पोलिसांपुढे मोठं आव्हान। मोहिनी एकादशी निमित्त माऊलींच्या संजीवन समाधी दर्शनासाठी गर्दी। माऊलींच्या मंदिरात गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट। एकादशी निमित्त भाविकांना उपवासाच्या पदार्थांचेही केले वाटप। दक्षिण अंदमानात मान्सून धडकला। मान्सून 9 ते 16 जून दरम्यान महाराष्ट्रात येण्याची शक्यता। 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचणार। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। चाकण शिक्रापूर रस्त्यावर असणारा शेलपिंपळगाव येथे गॅस चोरी करत असताना एक भीषण स्फोट झाला। रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली। स्फोटात 2 गाड्या जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे, तर यात सुदैवाने जीवितहानी टळली आहे। या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात ढाबा चालक, जागा मालक आणि टँकर ड्रायव्हर अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शेलपिंपळगाव परिसरात गॅस कंटेनर उभा होता। या गॅस कंटेनर मधून काही व्यक्ती घरगुती आणि कमर्शियल टाक्यांमध्ये गॅस चोरी करत होते। मात्र अचानक या गॅस टाकीचा स्फोट झाला। हा स्फोट इतका भयानक होता की आजूबाजूच्या परिसरालाही मोठा हादरा बसला। स्फोटामुळे मोठी आग लागली। घटनेची माहिती मिळताच चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून तपास कार्य सुरू करण्यात आलं होतं। काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड शहरात देखील असाच गॅस स्फोट झाला होता। तेव्हा देखील गॅस चोरीचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे नागरिकांना आपला जीव गमावण्याची देखील वेळ येऊ शकते, तर या गॅस तस्करांवर वेळीच आळा घालणं गरजेचं आहे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे। मी झोपलेलो होतो, स्फोट झाला म्हणून जागा झालो। मी म्हणलं टायरचा बार झाला असेल गाडीचा। दुसरा बार झाला, याला म्हणलं टायरचा बार म्हणतो, आत्ता लगेच दुसरा कस काय झाला म्हणून मी परत तसाच बुरमळत राहिलो। आणि मग ज्यावेळेस त्याचा मोठा स्फोट झाला ना गॅसचा, तेव्हा मग बाहेर आलं तर नीटकून गाडी पेटली होती। गाडीचं तोंड इकडे होतं पश्चिमेकडे आणि पूर्वेकडच्या बाजूने गाडी पेटली। कशाची गाडी होती काय? ती गॅसची होती। कशामुळे झाला असं स्फोट असं तुम्हाला वाटतं? आता ते आता झाले हे मला नाही सांगता ते कशाने झाले काय। जाळ झाल्याच्या नंतर मी मग आणि आमच्या पुतण्याने तेवढंच मला फोन केला, म्हणले गॅसची गाडी पेटली, तुम्ही पहिले बाहेर पळा म्हणले। आगीमुळे काय एकंदरीत नुकसान झालंय तुमचं? आता आमची नुकसान या झाडांची झाली, हे घराची झालेली आहे। पत्रे चिर पडले, हे पडूला चिरा पडल्यात, बेताडाला चिरा पडल्यात, अँगल तुटलेले आहेत। 4 वाजता मला आवाज आला की याचा जोराचा। मी बाहेर येऊन पाहिलं तर आग चालली होती। मी माझ्या मिस्टरांना उठवलं, म्हणलं बाहेर आग लागली ती नाही का। ते गेले बघायला तर ती गॅसची टाकी पेटत होती। ते आले जोरात पळत, मला म्हणले की गॅसची टाकी पेटते नाही का, चला इथून नाही का बार होईन। आम्ही दरवाजा लावेसपर्यंत परत दुसरा बार झाला। मग आम्ही इथून पळत वरती गेलो, इकडे वाडी आमची तिकडे नाही का, तिकडे गेलो तोपर्यंत तर सगळं परत तिसरा स्फोट झाला मोठा आणि आमच्या घराचं एवढं नुकसान झाले। आमच्या घराचे नुकसान भरपाई कोण देणार? आता आत्ताच आम्ही हे सगळं बनवलं होतं, 1 वर्ष झालं असून सगळं तुटले, घरातले दरवाजे तुटलेत, खिडक्या तुटल्यात, सगळ्या वस्तू तुटल्यात, पत्र उचाकले, सगळं पडले आतमध्ये। आमचे नुकसान कोण करून देणार? पण ज्या स्फोटाची भयानकता किती होती, म्हणजे तुम्ही घरात होता त्यावेळेस भयानक इतके जोरात आवाज येत होता ना, असं कानात बधीर झाल्यासारखा, आणि गॅसचा असा फसा आवाज येत होता पूर्ण, म्हणजे काहीच कळत नव्हतं काय होतं। आवाज कशाचाच येत नव्हता, फक्त ते गॅसचा आवाज यायचा। मी उठून बाहेर आले ना तेव्हा 3 स्फोट झाले। 3 स्फोट झाल्यानंतर हे बघायला गेले, माझे मिस्टर बघायला गेले तर आवाज येत होता ना, ते म्हणजे गॅसची टाकीचा मोठा स्फोट होईन चाला आपलं। मग आम्ही हे शेजारी चुलते यांचे, यांनी आवाज दिला की गॅसचा स्फोट होतोय, चला म्हणून बाहेर घराच्या बाहेर नाही का। मग ते पण गेले आणि आम्ही पण गेलो। सारिका नितीन मोहिते। माझी एवढीच मागणी की सरकारने आमची घराची चौकशी करावी, यावाचा पंचनामा करावा आणि आम्हाला नुकसान भरपाई द्यावं। एवढं नुकसान झाले ना आमचं की अक्षरशः काहीच सांगू शकत नाही। त्यांनी इथे यावं, स्वतः बघावं आणि पंचनामा करावा। सदरची जी घटना एक
गॅसचा जो टँकर आहे त्याचा स्फोट झालेला आहे. पहाटे 4:30-5च्या दरम्यानची घटना आहे. त्याच्यामध्ये आजूबाजूला पार्क केलेल्या 2 ज्या ट्रक आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि जो इथे हॉटेल आहे ढाबा तर त्याचंही काही नुकसान झालं आहे. आजूबाजूचे घर आहेत त्यांचं देखील काही नुकसान झालेलं आहे. तर स्फोटाचं जे मुख्य कारण आहे तिथे काही गॅस सिलेंडर वगैरे दिसत आहेत. त्याच्यामुळे या गॅस चोरीचा प्रकार असल्याचा आमचा प्राथमिक संशय आहे. त्या दृष्टीने आम्ही तपास करत आहोत. अशीच घटना वाकड या ठिकाणी घडली होती आणि त्याच्यानंतर आता पुन्हा अशा ठिकाणी ही घटना घडती आहे. नक्की काय एकंदरीत हे जे माफी आहेत ते कशा पद्धतीने एकंदरीत हे संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे येतात? बरोबर आहे. अशी घटना यापूर्वी घडली होती आणि त्याच्यामध्ये अतिशय कडक कारवाई केली होती. सर्व जे इन्व्हॉल्व होते त्याच्यामधले आरोपी यांना सर्वांना अटक केली होती. पुन्हा अशा प्रकारची जी घटना या ठिकाणी घडते ती याच्यामध्ये देखील जे काही याच्यामध्ये इन्व्हॉल्व लोक असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करतात. सर्वांनाच प्रतीक्षा असलेला मान्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला असून 31 मे पर्यंत मान्सून केरळ राज्यात पोहोचण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. गतवर्षी मान्सून 19 मे रोजी अंदमान निकोबारमध्ये धडकला होता. मात्र केरळमध्ये 9 दिवस उशिराने 8 जूनला पोहोचला होता. यंदा मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून महाराष्ट्रात मात्र 9 ते 16 जून दरम्यान मान्सून धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने सांगण्यानुसार सर्वसाधारणपणे मान्सून हा केरळमध्ये 1 ते 5 जून दरम्यान दाखल होतो. पण यावर्षी मान्सून 28 मे ते 3 जून दरम्यान केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. साबळेवाडी येथे एका हातभट्टीवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने छापा मारून कारवाई केली. यामध्ये 74,000चा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. शनिवारी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास ही कारवाई पोलिसांनी केली. या प्रकरणी पोलीस अंमलदार समीर काळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दारूभट्टी लावणाऱ्या एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये 3,700 लिटर कच्चे रसायन पोलिसांनी नष्ट केले. बातमी आहे शाळेच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चोरीची. कडूस येथील रामभाऊ म्हाळगे विद्यालयाच्या आवारात 4 महिन्यांपूर्वी बसवण्यात आलेले 5 सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी लांबवले आहेत. 13 मे रोजी रात्री 8:30च्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक अनिल कारभारी पोटे वय 54 राहणार कडूस यांनी फिर्याद दिली आहे. अनिल पोटे हे कडूस येथील रामभाऊ म्हाळगे विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत. मोहिनी एकादशी निमित्त आळंदी येथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात माऊलींच्या संजीवन समाधी दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. तसेच माऊलींच्या मंदिरात गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावटी करण्यात आली. मंदिरात भाविकांना एकादशी निमित्त उपवासाच्या पदार्थांचे वाटपही करण्यात आले. इंद्रायणी घाटावर सुद्धा भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आज आळंदी येथे सायंकाळी 4:15च्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे भाविकांची तारंबळ उडाली. बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.